नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8व्या वेतन आयोगाबाबत सुरू असलेली चर्चा आता थांबली असून प्रत्यक्ष हालचालींना वेगच चालू झालेला आहे. आता 70 वर्षाची जुनी वेतन रचना बदलण्याची तयारीही चालू झालेली आहे. कर्मचारी संघटनांनी NCJCM सरकारसमोर एक महत्वाचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामध्ये विविध वेतन श्रेणीचे एकत्रीकरण करण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आणि पदोन्नतीमध्ये वाढ होणार आहे. सध्याच्या 7व्या वेतन आयोगातील सुरुवातीच्या 6व्या वेतन श्रेणींना एकत्र करून केवळ 3 शक्तिशाली श्रेणी तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची प्रगती अधिक वेगाने होण्यास मदत होईल. नवीन श्रेणी ए नुसार सध्याची श्रेणी 1 श्रेणी 2 चे एकत्रीकरण 18,000चा बेस संपून किमान वेतन वाढवणे हा असणार आहे. तसंच नवीन श्रेणी बी सध्याचा स्तर जो 3 आणि स्तर 4 चे एकत्रीकरण करून मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्या पद्धतीने ती वाढ होणार आहे. नवीन श्रेणी सी सध्याचा स्तर 5 आणि स्तर 6 चे एकत्रीकरण करून करिअर ग्राफला नवी उंची देणारा हा प्रस्ताव आहे. या एकत्रीकरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जेव्हा 2 श्रेणी एकत्र येतात तेव्हा पगार नेहमी वरच्या श्रेणीच्या प्रमाणानुसार ठरवला जातो. उदाहरणार्थ श्रेणी 1 ची किमान वेतन 18,000 रुपये आहे, तर श्रेणी 2 चे 19,000 रुपये. एकत्रीकरणानंतर श्रेणी 1 मधील कर्मचाऱ्याचा मूळ पगार थेट 19,900 रुपये आणि फिटमेंट फॅक्टरनुसार त्याहूनही त्याचा अधिक होणार आहे. याचा फायदा MTS क्लर्क आणि ग्रुप सी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सध्या श्रेणी 1 वरून श्रेणी 6 पर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्याला 15 ते 20 वर्ष कार्यरत असणे आणि 4 ते 5 प्रमोशन मिळणे आवश्यक असते. मात्र श्रेणीची संख्या कमी झाल्यास कर्मचाऱ्यांचा करिअर प्रवास हा सुखकर होईल. यामुळे केवळ पगारच वाढणार नाही, तर निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन आणि ग्रॅच्युटीमध्येही मोठी वाढ पाहायला मिळणार आहे. 14 एप्रिल 2026 रोजी कर्मचारी संघटनांनी 51 पानांचे निवेदन 8व्या वेतन आयोगाला सोपवले आहे. आयोगाने निवेदन जमा करण्याची मुदत 31 मे 2026 पर्यंत वाढवली आहे. आयोगाचे प्रतिनिधी लवकरच हैदराबाद, श्रीनगर आणि लडाख दौऱ्यावर जाणार आहेत. संघटनांनी 1 जानेवारी 2026 पर्यंत या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी दबाव आणत आहेत. जर सरकारने हा निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईलच आणि त्यांच्या भविष्याला सुद्धा चालना मिळणार आहे. सध्या सर्वांचे लक्ष हे 8व्या वेतन आयोगाच्या अधिकृत शिफारसींकडे लागून राहिले आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.